प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई। गोवा निर्मित विदेशी मद्याचा ट्रक जप्त। 1,24,00,000चा मुद्देमाल हस्तगत। राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर जिल्ह्यात अवैध मद्य वाहतूक, बनावट मद्य निर्मिती व विक्री विरोधात मोठी कारवाई करत गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याने भरलेला ट्रक जप्त केलाय। या कारवाईत तब्बल 700 बॉक्समधील 8,400 विदेशी मद्याच्या बाटल्या, 14 चाकी ट्रकसह 1,24,00,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। डॉक्टर राजेश देशमुख, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, सागर धोंकर, विभागीय उपायुक्त पुणे यांच्या निर्देशानुसार अधीक्षक भाग्यश्री जाधव व उपअधीक्षक सौरभ बदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई माळशिरस तालुक्यातील मळोली साळमुख चौक इथं 12 जुलै रोजी करण्यात आली। याशिवाय 8 व 11 जुलै रोजी सादेपूर, हत्तूर, कुमटे रोड आणि निजामपूर परिसरात केलेल्या स्वतंत्र कारवायांमध्ये गोवा निर्मिती विदेशी मद्य, बनावट मद्य, रिकाम्या बाटल्या, भुसे आणि दुचाकी असा एकूण सुमारे 5,93,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणात अनेक आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून काही आरोपी फरार आहेत। 1 एप्रिल ते 12 जुलै 2026 या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागानं सोलापूर शहर व जिल्ह्यात अवैध मद्य विरोधात व्यापक मोहीम राबवून 873 गुन्हे नोंदवलेत। या कारवाईत 898 जणांवर कारवाई, 83 वाहनं जप्त करण्यात आली असून 4,14,00,000पेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। पुण्यात मिथेनॉल युक्त बनावट दारूमुळे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विषारी दारूच्या आमिषाला बळी पडू नये असं आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागानं केलंय। अवैध मद्य निर्मिती, विक्री किंवा वाहतुकीची माहिती टोल फ्री क्रमांक 1800231999 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 8422001133 वर द्यावी। माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल असं अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी सांगितलं। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।